प्रियंका सूर्यवंशी, श्री सिद्धिविनायक स्किन क्लिनिक नांदेड। आज आपण कुष्ठरोग म्हणजे लेप्रेसी ह्या आजाराबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। कुष्ठरोग हा आजार मायकोबॅक्टेरियम लेप्रे ह्या नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो। हा आजार संसर्गजन्य आहे। ह्या आजाराबद्दल समाजामध्ये खूप गैरसमज आहे। हा आजार आपण वेळेवर डायग्नोज केला आणि ट्रीटमेंट केली तर याचे होणारे आपण फ्युचर कॉम्प्लिकेशन थांबवू शकतो। हा आजार मोस्टली रेस्पिरेटरी रूटने ट्रान्समिट होतो, म्हणजेच आपण बोलताना किंवा स्निडिंग करताना स्मॉल एअर ड्रॉपलेट होतात आणि त्यामुळे हा आजार ट्रान्समिट होतो। अदर रूट ऑफ ट्रान्समिशनमध्ये वर्टिकल रूट आणि जीआयटी रूट ऑफ ट्रान्समिशन खूप इम्पॉर्टंट आहे। जर पेशंट मल्टीबॅसिलरी असेल तर हे प्रोलॉन्ग स्किन कॉन्टॅक्टमुळे पण ट्रान्समिट होऊ शकतो। हा आजार एकत्र जेवल्याने, बसल्याने किंवा हात मिळवल्याने होत नाही। ह्या आजारामध्ये मोस्टली स्किन म्हणजे त्वचा, नर्व म्हणजे नस, जॉईंट आणि आयला इन्व्हॉल्वमेंट होते। ह्या आजारामध्ये पेशंटला पांढरे, लाल किंवा तांबूस पॅचेस असतात, त्याच्यावरती बधीरपणा असतो, त्याबरोबर हातापायावरती बधीरपणा असते, त्याबरोबर आय इन्व्हॉल्वमेंट असते, इपिस्टॅक्सिस असते आणि पेशंटला थंड किंवा गरम पाणी समजत नाही, त्यामुळे हातावरती त्यांना अल्सर असतात, त्याबरोबर त्यांना डिफॉर्मिटी होते किंवा हातपाय वाकडे होतात। हा आजार आपण मोस्टली क्लिनिकल सिम्पटमनी डायग्नोसिस करतो, पण गरज असेल तर आपण स्ट्रिप स्किन स्मिअर किंवा स्किन बायोप्सी ॲडवाइस करतो। स्ट्रिप स्किन स्मिअर मध्ये आपल्याला बॅसिलरी दिसून पडेल, त्याची ब्लीडिंग 1 to 6 आहे आणि स्किन बायोप्सीमध्ये आपल्याला ग्रॅन्युलोमा दिसेल। आणखी कुष्ठरोग हा मल्टीबॅसिलरी आणि पॉसिबॅसिलरी मध्ये डिवाइड केलेला आहे। मल्टीबॅसिलरी म्हणजे पेशंटला स्किन पॅच हे मोर दॅन 5 असेल, नर्व इन्व्हॉल्वमेंट असेल आणि स्ट्रिप स्किन स्मिअर पॉझिटिव्ह असेल। आणि दुसरं क्लासिफिकेशन म्हणजे पॉसिबॅसिलरी म्हणजे त्यांना लेस दॅन 5 स्किन लिजन असेल, स्ट्रिप स्किन स्मिअर निगेटिव्ह असेल किंवा नर्व इन्व्हॉल्वमेंट नसेल। आजारामध्ये पेशंटला आपण MDT म्हणजे मल्टी ड्रग थेरपी देतो। मल्टी ड्रग थेरपी म्हणजे 3 ड्रगचं कॉम्बिनेशन आहे, त्यामध्ये डॅप्सॉन, रिफॅम्पिसिन आणि क्लोफॅझिपिन। रिफॅम्पिसिन हे आपण मंथली देतो, डॅप्सॉन आणि क्लोफॅझिपिन आपण हे डेली देतो। जर पेशंट हे मल्टीबॅसिलरी असेल तर आपण त्याला 12 महिने देतो आणि पॉसिबॅसिलरी असेल तर त्याला 6 महिने देतो। हे औषध स्टार्ट केल्यानंतर पेशंटचा कलर डार्क होतो, ब्राऊन कलरचा होतो आणि युरिनचा कलर चेंज होतो, पण ह्या सगळ्या कारणामुळे तुम्ही ट्रीटमेंट थांबवू नका। कलर जे डार्क झालेला आहे ते आपण ट्रीटमेंट स्टॉप केली की 1 वर्षा ते 2 वर्षामध्ये कलर नॉर्मल होतो। हे ट्रीटमेंट सुरू करायच्या आधी CBC आणि LFT करणं खूप आवश्यक आहे। पेशंटला किंवा समाजामध्ये काही गैरसमज म्हणजे मिथ आहे, जसे की हा आजार श्राप आहे, जे जंतामुळे होत नाही। दुसरं म्हणजे याबद्दल कुठलीही ट्रीटमेंट अवेलेबल नाही। तिसरं म्हणजे हे आजार कॉन्टॅक्टमुळे होतो, त्यामुळे रुग्णांना वेगळं ठेवावे लागेल। म्हणून आपल्याला असं सांगायचं आहे की रुग्णांना पांढऱ्या कलरचे, लालसर किंवा तांबूस पॅच असेल, बधीरपणा असेल, हातापायावर बधीरपणा असेल किंवा अननोटीस वूंड असेल किंवा हातपाय वाकडे असेल तर डर्मॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट करा आणि त्यासाठी प्रॉपर ट्रीटमेंट सुरू करा। सो अशा स्किन रिलेटेड माहिती करिता मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।